मोसंबी बागेत आंबा बहार नियोजनामध्ये या नियोजनासंबंधित बरेचसे प्रश्न असतात. जसं तानाचा काळ तर जवळजवळ सगळ्यांचा सारखाच असतो, पण बाग जो फुटतो, कुठं पहिल्या पाण्यामध्ये फुटतो, कुठं दुसऱ्या, कुठं तिसऱ्या. काही ठिकाणी 3-3, 4-4 पाणी दिल्यानंतर सुद्धा बाग फुटत नाही आणि फुटल्यानंतर चांगला फुटतो. असे बरेचसे प्रश्न आहेत. तर आपण योगेश सरांसोबत चर्चा करू. आज आमच्याच बागामध्ये आलो आहोत, जिथं आपण त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून शेतकऱ्याला म्हणजे स्वतःच्या बागामध्ये किती फूट आहे, कधी निघेल, सगळ्या गोष्टींचे उत्तर त्यांना मिळून जातील. राम राम. राम राम. धन्यवाद. नमस्कार रोडे सर, बोला. तर आता आपण आमच्या बागामध्ये आलेलो आहोत, जिथं आपण आता तिसरं पाणी आज सोडलंय, सुरू केलंय. ठीक आहे, त्या बाजूने आपण सुरू केलंय आणि आता दमदमाने हे. तर आपल्या बागामध्ये तिसऱ्या पाणी म्हणजे दोन पाण्यानंतर ही एवढी फूट नाही आहे. आपण मागच्या वर्षी केलेलं आहे, आपल्याला अनुभव आहे की याच्यामध्ये फूट उशिरा होते. काही बागांमध्ये एका पाण्यानंतरच फूट होते. तर काय अंतर आहे याच्यामध्ये? एक वैज्ञानिक अंतर काय आहे याच्यामध्ये? त्याच्यात सर्वात प्रथम जमिनीचा अंतर आहे सर. आपली जर हलकी जमीन असली तर तिथं 1 ते 2 पाण्यामध्येच फूट निघते. त्याच्यानंतर जी मध्यम स्वरूपाची जमीन असते ती दुसऱ्या पाण्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या पाण्यामध्ये फूट दाखवते. पण ज्या जमिनीमध्ये पोयटायुक्त जमीन, काळी जमीन आणि जास्त पोयटायुक्त जमीन, जिथं मुरमाचा वगैरे भाग कमी असतो, अशा जमिनीमध्ये तुम्हाला फूट निघायला थोडा 4थ्या पाण्यापर्यंत वेळ लागतो. 4थ्या-5व्या पाण्यापर्यंत वेळ लागतो. त्याच्यामुळे आता आपण हे बघतोय, आता हे तिसऱ्या पाण्यावर अजून काही झाडामध्ये तुम्हाला जी फूट दिसते ती 25-30% फूट आहे. पण झाडामध्ये अजून 70 ते 80% काडी शिल्लक आहे. ती फूट आपल्याला अजून दिसत नाही. परंतु झाडामध्ये जी काडीचा जो हे पाहिजे, काडीचा जे आकार, काडीमध्ये जी फुगवण पाहिजे, काडीमध्ये जी स्टोरेज डोळा जो आपण त्याला डोळा म्हणतो. म्हणतो आपण शेतकरी भाषेत, ती तयार झालेलं आहे. ती फुगवण तयार झालेली आहे आणि काही ठिकाणी फुटही निघून गेलेली आहे. तर मग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जमिनीचं. तुम्ही जशा स्वरूपाची जमीन निवडाल, ज्या जमिनीत तुम्ही लागवड कराल त्यानुसार तुमची फूट होणार. आणि त्यामुळं जे जड जमिनीतले किंवा पोयटायुक्त जमिनीतले शेतकरी यांनी 1/3-4थ्या पाण्यापर्यंतच अपेक्षा ठेवायची फूट निघण्याची. पहिल्या दुसऱ्या पाण्यात घाबरून जायची काहीच गरज नाही. कारण झाडाला या जमिनीमध्ये बघा, तुम्हाला अजून एक सांगता येईल शेतकरी मित्रांनो, या जमिनीमध्ये तण पण कमी आहे बघा. म्हणजे या जमिनीमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजे त्याला थोडा वेळच लागतो. तण कमी आणि अशा जमिनीमध्ये फूट निघायला 3 ते 4 पाणी लागून जातं. कारण बऱ्याचशा भागामध्ये आपण पाहिलं की पहिल्या पाण्यानंतरच एवढं तण झालेलं आहे, गवतं झालेली आहेत की नंतर ते गवताचं व्यवस्थापन कसं करावं ही पण चिंता होऊन जाते. आता आपण इथं जर बघितलं तर इतर आता तिसरं पाणी सुरू झालं आहे, म्हणजे 2 चांगले पाणी झाले त्याचे, खुले पाणी झालेत, तरीसुद्धा तण कुठं दिसणं अवघड होऊन जातं. दुसरा हा प्रश्न आहे की तणनाशक मारावं की नाही मारावं? आता बऱ्याचशा ठिकाणी हा प्रश्न येतो शेतकऱ्यांना. तणनाशक तसं विद्यापीठ तर रिकमेंड सांगतं तणनाशक मारायला पाहिजे. परंतु काय होतंय, आता भरपूरच आपण बघतो जमिनीचं पोत आपण खराब केलेलं आहे. रासायनिक फर्टिलायझर आपण एवढे वापरून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे जमिनीचं पोत खराब झालेलं आहे. मग ते तणनाशकचे दुष्परिणाम आपल्या झाडावरून होतात. त्याच्यामुळे आपण शक्यतो तणनाशक टाळतोच, बागेमध्ये मारण्याचा प्रयत्न करतच नाही. तर मग आपण त्याच्यासाठी उपाय म्हणून नंतर आपण थोडंसं गवताची लेवलवरती आले, पण त्याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान होतं. गवत वाढू लागलं म्हणजे आपण टाकलेली खतं वगैरे गवत ओढणं चालू करतं, झाडाला ते कमी प्रमाणात मिळतात. काही गवतातून फायदे पण होतात, कारण त्याची नंतर सेंद्रिय खतं होतात. आपण ग्रास कटर म्हणतो त्याला, गवत कापण्याचं जे मशीन असतं त्यानं आपण ते गवत जागेवर काटून परत सेंद्रिय खतं तयार करू शकतो आपण त्याची. त्यामुळं शक्यतो तणनाशक शिफारस विद्यापीठ करतं, परंतु आपल्या जमिनीचा पोत बघूनच आपण निर्णय घ्यावा, मला असं वाटतं. आणि बऱ्याचशा ठिकाणी हा पण प्रश्न येतो ना, शेतकरी पण बोलतात की हा विद्यापीठाने सांगितलेलं आहे की तणनाशक मारावं, पण बऱ्याचशा ठिकाणी असं सांगितलं जातं की तणनाशक मारू नये.
आता शेतकऱ्यांचे प्रश्न असे बी असतात की विद्यापीठाने आमची जमीन कधी येऊन बघितली हो. बरोबर. तर अशा शेतकऱ्यांनी काय करावं? कोणत्या कोणत्या आधारावर तणनाशक मारावं किंवा नाही मारावं? शक्यतो हलक्या जमिनीत तणनाशक चालणारच नाही सर, कारण तिथं ॲक्टिव्हिटी जी होती ती फास्ट होऊन जाते. तिथं तुम्हाला दिसतंय पहिल्या दुसऱ्या पाण्यातच झाड पूर्ण फुटलेलं दिसतं. तिथं मग दुष्परिणाम व्हायला सुद्धा वेळ लागून जाईल, वेळ लागणार नाही. परंतु या जड जमिनीमध्ये तुम्ही तणनाशकचं प्रमाण समजा, आता हे छोटं छोटं तण दिसतंय तुम्हाला, तणनाशकचं प्रमाण 100 ml घेण्यापेक्षा 30 ml घेऊन तुम्ही ते हलक्या जमिनीत जड जमिनीमध्ये मारू शकतात, कारण तण छोटे 30 ml मध्ये तुम्हाला ते रिझल्ट पण येतील. बरोबर आहे. आणि ते तण तुमचं जागेवरच राहून जाईल. तर मग हा एक पर्याय करू शकतात ज्या जड जमिनीमध्ये. आता इथं बघा तणाचं प्रमाण कमी, अशा ठिकाणी 30 ml ना आपण घेऊ शकतो तणनाशक. 10 लिटरला 30 ml, 3 ml प्रति लिटरला. त्याच्यामध्ये आपण युरिया टाकून घेऊ शकतो. युरिया एक 25-30 ग्राम आणि तणनाशक 30 ml असं ते टाकून आपण अजून घेऊ एक शकतो. प्रश्न हा असतो की बाई मोसंबी फळबागामध्ये विशेष करून की जे ठिबक सिंचन आहे ते जरुरी आहे का? म्हणजे कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये जरुरी आहे, कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये जरुरी नाही आहे, किंवा झाडाच्या कोणत्या वयामध्ये असायला पाहिजे? हा एक खूप मोठा प्रश्न असतो. जसं आपण ह्या भागामध्ये आपण दुसरीकडं आपल्याकडं ठिबक आहे, पण ह्या भागामध्ये नाही आहे. तर याचा काय का म्हणजे कशामुळं हे असं ठरवलेलं आहे? आता ठिबक सिंचन हे आधुनिक तंत्रज्ञान आहे सर. आणि ठिबक सिंचनमध्ये विषय असा आहे की जी हलकी जमीन आहे या ठिकाणी तुम्ही ठिबकवरती बाग फोडणं योग्य आहे. कारण तिथं काय होतं, आपला बाग लवकर फुटतो आणि विश्रांती काळामध्ये आपण जी कामं करतो, समजा आता बागेची विश्रांती फार महत्त्वाचा टप्पा आहे बहारासाठी. मग विश्रांती काळात तुम्ही जी कामं करतात त्यावेळेत जर तुमच्या बागेत स्टोरेज असलं, काडी व्यवस्थित बनलेली असली, तर मग त्यावेळेत तुम्ही जर ड्रीपवर ठिबकवरती प्लॉट फोडला तर तुमच्या बागेत तुम्हाला फूट चांगली दिसते. त्यासोबतच तुम्ही अनावश्यक इतर जागेत तुम्ही पाणी सोडलं नाही तर मग तिथं तुमचं तणही कमी राहतं. बरोबर आहे सर. त्याचसोबत काय होतं, ड्रीपवर प्लॉट फुटल्यानंतर तो दम्मादम्माने निघतो सर. जसं तुमचं फ्लडनं पाणी दिल्यानंतर तो फास्ट फेकून देणार. त्यामध्ये काय होतं, फूटसोबत शेंडा पण झाड भरपूर प्रमाणात काढतं. पण मग ड्रीपवर तुम्ही त्या ठिकाणी प्लॉट जर फोडला तर तिथं फूट जास्त प्रमाणात दिसेल तुम्हाला. कारण मुळीला ॲक्टिवेट व्हायला, मुळी अन्नद्रव्य अपटेकिंगला थोडासा वेळ लागून जातो. मग त्या वेळात झाड आपलं शेंड्याकडे कमी आणि फुटीकडे जास्त जाण्याचे चान्सेस वाढून जातात. आणि अशा वेळी समजा तुमचं स्टोरेज नसलं काडीमध्ये, तरी त्या काडीत स्टोरेज नसलं तरी त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ड्रीपचा तिथं फायदा होऊ शकतो. अच्छा. परंतु ह्या जमिनीमध्ये ड्रीपवर पाणी देण्यात काहीच अर्थ नाही. कारण ह्या जमिनीमध्ये जमिनीतल्या ॲक्टिव्हिटी व्हायला, जमिनीतले पांढरे मूळ सक्षम व्हायला, कार्यक्षमता वाढवण्यासाठी, त्यांचं अन्नद्रव्य जमिनीत पडलेलं उचलण्यासाठी, आपण वरून दिलेलं उचलण्यासाठी वेळ लागतो. मग अशा वेळी ड्रीपनं तो वेळ अजून निघून जातो जास्त वेळ. आणि मग आपलं बहाराचं नियोजन अजून पुढं लोटलं जातं. आणि मग नंतर आपल्याला ते बहारातलं जे नियोजन होतं किंवा काडीतला जो रस होता तो रिवर्स होत चालतो काडीमध्ये, आणि मग नंतर फुटायची समस्या आपल्याला जाणवू शकते. त्यामुळं मग ह्या जमिनीमध्ये ज्या पोयटायुक्त जमीन आहे, जड जमीन आहे, ज्या जमिनीमध्ये काळी माती आहे आणि पोयटायुक्त जमीन आहे, जास्त थर पोयट्याचा आहे, अशा जमिनीमध्ये शक्यतो फ्लडनं पाणी द्यावं. परंतु त्या जमिनीमध्ये वापसा कंडिशननुसारच पाणी द्यायला पाहिजे. पाणी पण देण्याचं एक लिमिट ठेवायचं. आपल्या जमिनीमध्ये जोपर्यंत चांगली वापसा येत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. मग त्याचे परिणाम काय होतील, झाडाला पण वेळोवेळी भूक लागली, ताण लागली त्यावेळेस त्याला ते पाणी मिळून जाईल. तर आपल्याला तणाचा प्रादुर्भाव जास्त दिसणार नाही आणि झाड फुटण्याची जी ह्या जमिनीतली स्थिती आहे, दम्मादम्मानं जे फुटतं त्याच्यामध्ये कुठं डिस्टर्ब होणार नाही आणि सारखं झाड निघून जाईल. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद.